29 तारखेला नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। मालवणच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या पुतळ्याचे सगळे सुरक्षितता जी आहे ती तपासण्यात आलेली आहे। घनश्यामजी मक्कासुरे आपल्या सोबत आहे। सर, काय काय तपासण्या करण्यात आल्या? स्ट्रक्चरलचं सगळे सर्टिफिकेट आहेत का? त्या पुतळ्याच्या संदर्भात जे काही काम झालं आहे त्यामध्ये जे शिल्पकार आहे त्यांच्याकडून आम्ही परिपूर्णत्वाचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे। त्यांनी जे इंजिनिअरिंग वर्क केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याबद्दल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलेलं आहे। त्याचप्रमाणे जे सिव्हिल वर्क झालेलं आहे फाउंडेशनचं वगैरे त्याचंसुद्धा स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेऊन वर्क डन सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे। मालवणच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेतली जात आहे, सरकारतर्फे तपासण्यात आलं। त्या संदर्भातल्या आम्ही तपासण्या केलेल्या आहे आणि त्या संबंधातले सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि सर्व तपासण्या करूनच त्याची स्टॅबिलिटीसुद्धा चेक करून संपूर्ण काम पूर्ण केलेलं आहे। शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत उत्तमजी कापसे भाऊ, कसं आयोजन असणार आहे, किती लोक येणार आहे, काय सांगणार? या आयोजनमध्ये आम्ही परिपूर्ण पहिले शिवाजी महाराजांचं पूर्ण दक्षतापूर्वक सगळं मक्कासुरेजीने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पूर्ण सर्टिफिकेट जमा केलेले आहे आणि जे मालवणमध्ये घटना घडली ती घटना म्हणजे ती प्रशासकीय होती। हे आमची स्वतः ज्ञानवर्धन एक सावित्रीबाई म्हणून एक संस्था आहे, त्याच्या संस्थेचे अध्यक्ष मक्कासुरे आहे। मी शिवसेना उपोटा पक्षाचे जिल्हाप्रमुख आहे, ते पण उपजिल्हाप्रमुख आहे। त्या आग्रहानिमित्त माननीय माजी मुख्यमंत्री पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येणार आहे आणि त्यांच्या प्रोटोकॉलनुसार जे पण तिथे व्यवस्था सगळी झालेली आहे हे कोणताही पक्षाचा म्हणजे राजकीय पक्षाचा विषय आहे पण प्रशासकीय विषय नाही असं बोलतो। त्या निमित्तानं शिवसेना नागपूर जिल्ह्यात शक्ती प्रदर्शन करणार आहे असंही कळत आहे। सभेचं आयोजनही करण्यात आलेलं आहे कारण की विधानसभा निवडणूक आहे पुढे। महाविकास आघाडीतर्फे आणि पक्षाच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख येऊन राहिले म्हणून शिवसैनिकांमध्ये इतका उत्साह निर्माण आहे आणि जे भविष्यात कधी भूतोना भविष्यात घडलं नाही पाहिजे त्या पुतळ्याचं अनावरण आम्ही स्वतः संस्थेच्या माध्यमातून करत आहे। हे प्रशासकीय नाही आहे म्हणून स्वतः शिवसैनिक इतक्या जोमासोमाने कमसे कम 15 ते 20 हजार पब्लिक तिथे शिवसैनिक उभे राहतील आणि साहेबाचे जे अश्वरूढ पुतळ्याचं जे अनावरण करून राहिले त्याची काय शब्द बोलणार ते प्रत्येकाचे कान उभे आहे असे शिवसैनिक जागृत झालेले आहे। आमच्या रामटेक लोकसभेच्या ग्रामीण सावनेर विधानसभेमध्ये कळमेश्वर तालुका आहे तिथं सगळे सज्ज आहे शिवसैनिक। तुम्ही उद्धवजी येणार आहे त्यानिमित्तानं तुमची भेट पण असेल सगळ्या पदाधिकाऱ्यांची। किती जागा नागपूर जिल्ह्यात मागितल्या जाणार आहे उद्धव ठाकरे गटाकडून? त्या संदर्भात वरिष्ठासोबत अजून चर्चा झाल्या नाही पण आम्ही नक्की मागणी करू की जे आमच्या पारंपरिक सीटा आहेत त्या आम्हाला भेटल्या पाहिजे। कोणती कोणती? एक रामटेक तर आहेच कारण ते आमचे हक्काची आहे, ते आम्ही मागणी करणारच आहोत सर्व मिळून। या निमित्तानं उद्धवजींच्या सभेच्या निमित्तानं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग तर फुंकलं जाणार नाही ना? नाही, त्या संदर्भात आम्ही वरिष्ठाच्या याच्यावर आम्ही बोलू शकत नाही। ते वरिष्ठाचे निर्णय आहे ते वरिष्ठ घेणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। 29 तारखेला सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच निमित्तानं उद्धव ठाकरे विदर्भातल्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार अशी ही माहिती मिळते। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।